महाराष्ट्राच्या राजकारणातलं पवार कुटुंब हे फक्त महाराष्ट्रापुरती मर्यादित राहिलं नव्हतं. अवघ्या देशभरात देशातल्या संपूर्ण राजकीय वर्तुळामध्ये ओळख असलेला हा पक्ष जितका दरारा पवार या नावाचा महाराष्ट्राच्या विधिमंडळामध्ये राहिलाय गेली अनेक वर्ष, तोच दरारा हा लोकसभेमध्ये राज्यसभेमध्ये सुद्धा पाहायला मिळाला. आणि त्यामुळेच आज जेव्हा अजित पवार यांच्या निधनाची ही बातमी आली त्यावेळेस लोकसभेमध्ये सुद्धा अजित पवार यांना आदरांजली वाहण्यात आली. खरं तर अजित पवार हे खऱ्या अर्थानं महाराष्ट्राचे नेते होते, कारण एकदा लोकसभेवर निवडून गेल्यानंतर त्यांनी पुन्हा लोकसभेकडे आपली पावलं वळवली नाहीत. कारण महाराष्ट्राचं नेतृत्व, महाराष्ट्रातले लोक हीच आपली खरी संपत्ती असं मानून अजित पवार हे कायम महाराष्ट्रातच रमले. अगदी करिअरच्या सुरुवातीच्या काळामध्ये ते एकदा लोकसभेमध्ये गेले होते, पण दिल्ली अजित पवारांना बहुधा फारशी रुचली नाही. त्यामुळे अजित पवार हे कायम महाराष्ट्रातच नेतृत्व करत राहिले आणि अजित पवारांच्या सारख्या नेत्याच्या हातामध्ये महाराष्ट्राची धुरा सोपवून शरद पवार यांना निश्चितपणे किंवा निश्चिंतपणे देशाचं राजकारण करता आलं. त्यामुळे शरद पवार हे कायम केंद्रामध्ये संसदेमध्ये रमले. सुप्रिया सुळे याही केंद्रामध्ये संसदेमध्येच रमल्या, पण अजित पवार हे मात्र महाराष्ट्रातच रमले. अजित पवार यांची आवड, अजित पवार यांची पक्षातली ही धडाडी ही त्यांना महाराष्ट्रामधला पवारांचं निर्विवाद नेतृत्व देणारी ठरली. खरं तर शरद पवार यांच्यासारख्या नेत्याच्या सावलीमध्ये वाढत असताना स्वतःचं एक मोठं अस्तित्व तयार करणं, स्वतःची स्वतंत्र ओळख आणि स्वतंत्र शैली तयार करणं हे अनेकदा सोपं नसतं दुसऱ्या पिढीतल्या राजकारण्यांसाठी. पण अजित पवार यांनी हे आव्हान लिलया पेललं. आणि ही दृश्य आता आपण पाहतोय मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची. ज्या खुर्चीवर बसून अजित पवार यांनी प्रवास केला, जो प्रवास त्यांचा शेवटचा प्रवास ठरला, त्या खुर्चीची ही दृश्य पाहताना आज त्यांच्या कुटुंबियांचे, कार्यकर्त्यांच्या मनाची काय अवस्था होत असेल याची फक्त कल्पनाच केली जाऊ शकते. अजित पवारांचा शेवटचं दर्शन घेता यावं यासाठी सगळेच जण बारामतीमध्ये गर्दी करतायत आणि मोठं आव्हान बनले ते प्रशासनासाठी. आणि खाली जी दृश्य आपण पाहताय ती दृश्य आहेत अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यालयाच्या बाहेरची, मुंबईमधल्या राष्ट्रवादी भवनच्या बाहेरची, जिथं अजित पवारांचे कार्यकर्ते त्यांना श्रद्धांजली देणारं बॅनर लावतात. कोणत्याही कार्यकर्त्यासाठी, पदाधिकाऱ्यांसाठी यासारखं मोठं दुःख काही असू शकत नाही. कारण ज्या नेत्याचं नेतृत्व मान्य करायचं, ज्या नेत्याच्या भूमिकेनुसार वाटचाल करायची, ज्या नेत्याच्या सावलीत राहून आपली राजकीय कारकीर्द घडवायची, त्याच नेत्याच्या श्रद्धांजलीचे बॅनर लावावे लागणं हे कोणत्याही कार्यकर्त्यासाठी प्रचंड दुःखद गोष्ट आहे. आणि आज राष्ट्रवादी काँग्रेसच्या सगळ्या कार्यकर्त्यांच्या मनामध्ये तेच दुःख आहे. अजित पवार यांच्या विमानाचा अपघात नेमका कसा झाला, हा अपघात का झाला, विमानामध्ये काही तांत्रिक दोष होते का, हवामान बदलामुळं हा अपघात झाला का, यासारखे अनेक प्रश्न आजही कार्यकर्त्यांच्या मनात आहे. कारण इतक्या मोठ्या पदावर असलेला आपला नेता जर अशा प्रकारे विमान अपघातामध्ये अकाली मृत्यू पावत असेल तर मग या अपघाताबद्दलचे प्रश्न उपस्थित होणं साहजिक आहे. आणि त्यामुळेच या अपघाताची चौकशी केली जाईल असं सरकारनं जाहीर केलंय. AIB कडून या अपघाताची तपासणी होईल, चौकशी होईल आणि यासाठीची कार्यवाही सुरू करण्यात आलेली आहे. फॉरेन्सिकची टीम ही ज्या ठिकाणी अपघात झाला त्या ठिकाणी पोहोचलेली आहे, कारण इथून पुरावे गोळा करणं हे या तपासाच्या दृष्टीनं महत्त्वाची बाब असेल. एकीकडे हे काम सुरू असताना दुसरीकडे बारामतीमध्ये अजित पवार यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यासाठीची तयारी आता सुरू करण्यात आली आहे. गुरुवारी सकाळी 11 वाजता बारामतीमध्ये विद्याप्रतिष्ठानच्या मैदानावर अजित पवार यांच्यावर अंत्यसंस्कार केले जातील.
हा अपघात झाल्यानंतर अजित पवार यांच्या मृतदेहाची ओळख पटवणं हेही खूप कठीण झालं होतं, कारण ज्यावेळी अपघात झाला त्यावेळेस अनेक स्फोट झाले आणि त्यामुळे जे लोक या विमानामधून प्रवास करत होते त्यांना प्रचंड इजा झाली होती. आणि काळाचं क्रौर्य बघा, ज्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या घड्याळ या चिन्हासाठी अजित पवार हे कायम लढत राहिले. आधी या पक्षाचा विस्तार व्हावा म्हणून आणि त्यानंतर या पक्षाचं चिन्ह आपल्याकडे राहावं म्हणून त्याच अजित पवारांच्या हातातल्या घड्याळानं त्यांची ओळख पटवली. हा नियतीचा क्रूर योगायोग म्हणावा की आणखी काही, हा सवाल अनेकांच्या मनात आहे. अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांच्यासाठी खूप मोठा धक्का आहे, कारण सुनेत्रा पवार ज्या आतापर्यंत राजकारणामध्ये कधीही नव्हत्या. राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये बंड झालं, अजित पवार राष्ट्रवादी काँग्रेसमधना अनेक आमदारांना सोबत घेऊन बाजूला झाले. त्यावेळेस पहिली जी निवडणूक आली ती लोकसभेची निवडणूक होती आणि या निवडणुकीमध्ये अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार आणि सुप्रिया सुळे या एकमेकींच्या विरोधात उभ्या होत्या. जे पवार कुटुंब कायम एक दिलानं निवडणुकीला सामोरं जायचं, त्याच पवार कुटुंबियातल्या 2 महिला या एकमेकींच्या विरोधात उभ्या होत्या. महाराष्ट्रामधली प्रचंड हाय व्होल्टेज मानली जाणारी ही निवडणूक होती. सुनेत्रा पवार यांच्या निवडणुकीमध्ये पराभव झाला, पण त्यानंतर सुनेत्रा पवार यांना राज्यसभेवर पाठवण्यात आलं. त्यामुळे सुनेत्रा पवार आणि सुप्रिया सुळे या दोघीही सध्या राज्यसभेवर आहेत. महानगरपालिका निवडणुकांच्या निमित्तानं पुणे आणि पिंपरी चिंचवडमध्ये अजित पवार यांची राष्ट्रवादी, शरद पवार यांची राष्ट्रवादी एकत्र आली आणि या दोनही राष्ट्रवादी कायमच्या एकत्र येण्याच्या दृष्टीनं वाटचाल सुरू झालेली आहे का, अशा चर्चा सुद्धा महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये सुरू झाल्या होत्या. जिल्हा परिषदा निवडणुकांमध्ये सुद्धा अनेक ठिकाणी दोनही पक्षांचं हे एकी तशीच पाहायला मिळाली होती. त्यामुळे या चर्चांना आणखी बळ मिळालं होतं. मात्र या दृष्टीनं कोणतंही पाऊल पुढे पडण्या अगोदरच काळानं घाला घातला